नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2025 निघालेली आहे आणि सर्व या भरतीची आतुरतेने वाट बघत आहे मित्रांनो. पण मित्रांनो, सर्वात मोठी समस्या म्हणजे अर्ज करताना लागणारे डॉक्युमेंट. तर मित्रांनो, यामध्ये सर्वात मोठी अपडेट आलेला आहे. कोणते कोणते डॉक्युमेंट चेंज झालेले आहे आणि तुम्हाला कोणते कोणते डॉक्युमेंट लागणार आहे आणि तुम्ही पोलीस भरती येण्याच्या अगोदर व फॉर्म भरण्याच्या अगोदर हे डॉक्युमेंट तुम्ही काढले पाहिजे आणि हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असलेच पाहिजे मित्रांनो. याबाबतची अपडेट आज आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. तर मी गणेश देवकते आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, इथे बघू शकता जे अपडेटनुसार जी अपडेट आलेले आहे व डॉक्युमेंट लागणार आहे त्याबाबतची अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. व्हिडिओ थोडा पण स्किप करू नका, शेवटपर्यंत बघायचा आहे. पोलीस भरती 2025 साठी आवश्यक कागदपत्रे काय काय लागणार आहे. आता मित्रांनो, सर्वप्रथम आपण अर्ज केल्यानंतर तो प्रिंट केलेला ऑनलाईनचा फॉर्म हा आपल्याला लागत असतो. आता शाळा व कॉलेजचे प्रमाणपत्र यामध्ये काय काय येत असतं मित्रांनो. तुमचा 10वी व 12वीचा मार्कशीट येत असतो, तुमचं 10वी व 12वीचं पासिंग सर्टिफिकेट आपण त्याला सनद म्हणत असतो, आणि जर तुम्ही उच्च शिक्षण घेतलेलं असेल डिग्री किंवा डिप्लोमा तर त्याची एक मार्कशीट व प्रमाणपत्र हे तुमच्याकडे असलं पाहिजे. आता थोडं खाली आल्यानंतर इथं बघू शकता जन्माचा पुरावा म्हणून मित्रांनो तुमच्याकडे जन्म प्रमाणपत्र किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, त्यालाच LC किंवा आपण TC पण म्हणत असतो, हे तुमच्याकडे असलं पाहिजे. आता चौथं डॉक्युमेंट मित्रांनो, तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट, त्याला जात प्रमाणपत्र किंवा मागास प्रवर्ग असेल, इथं बघू शकता SC ST OBC VJNT आणि SBC असे जे आपले कास्ट सर्टिफिकेट असतात ते तुम्हाला इथं लागत असतात. जर तुमच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र लागू असेल आणि ते तुमच्याकडे असेल, तिथं कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट म्हणतो आपण त्याला, ते पण तुम्हाला लागत असतं. आता निवास प्रमाणपत्र म्हणजेच मित्रांनो तुम्हाला डोमेसाईल लागत असतं. हे प्रमाणपत्र मित्रांनो तुम्हाला 15 वर्षापर्यंत व्हॅलिड असतं आणि हे जे कास्टवर असतं ते तुम्हाला लाईफ टाईम व्हॅलिड असतं. तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागत असतं. हे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट 3 वर्षासाठी लागत असतं. जर तुमचं एक्सपायर झालेलं असेल तर तुम्हाला रिन्यू करून घ्यायचं आहे मित्रांनो. त्याच्यावरती तारीख बघायची आहे. 3 वर्षाच्या आतली असेल तर तुम्हाला गरज नाही, पण तुम्हाला जर 3 वर्ष झालेलं असेल तर ही लवकरात लवकर पोलीस भरती येण्या अगोदर रिन्यू करून घ्या, जेणेकरून तुमची ऐन पोलीस भरतीच्या टायमाला फॉर्म भरताना गडबड होणार नाही किंवा तुमचा जो अर्ज आहे तो बाद होणार नाही. आता 8वं जे डॉक्युमेंट आहे तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान कार्ड. आता आधार कार्ड तर कंपल्सरी आहे, पॅन कार्ड आणि मतदान कार्ड या दोनमधून एक ID प्रूफ तुम्ही देऊ शकतात. आता राष्ट्रीय तत्व प्रमाणपत्र मित्रांनो म्हणजेच नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, आपण त्याला डोमिसाईल नॅशनॅलिटी हे दोन्ही पण एकच असतं. तर तुम्हाला हे 15 वर्षापर्यंत व्हॅलिड असतं. जर 15 वर्षापर्यंत व्हॅलिड असेल तर तुम्ही याला काढायची गरज नाही. जर तुमचं 15 वर्षाच्या वरती जर झालेलं असेल तर तुम्हाला हे सर्टिफिकेट काढून घ्यावं लागणार आहे. आता खेळाडू म्हणजेच मित्रांनो तुम्ही जर खेळाडू असाल, NCC प्रमाणपत्र असेल किंवा इतर कोणतं आरक्षण बाबत प्रमाणपत्र लागू असेल व तुम्ही अर्ज भरताना त्याच्यासाठी अप्लाय केलेलं असेल तर ते सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. जर तुमच्याकडे अपंगत्वाचं काही प्रमाणपत्र असेल, डिसेबिलिटी सर्टिफिकेट असेल तर ते तुम्हाला यामध्ये लागणार आहे. सोबतच तुम्हाला पासपोर्ट साईजचा एक फोटो लागणार आहे. जवळपास तुम्ही 8-10 फोटो काढून घ्यायचे आहे मित्रांनो, आणि जेव्हा पण तुम्ही भरतीला जाता हे फोटो तुम्हाला सोबत ठेवायचे. जो फोटो तुम्ही अर्जाला अपलोड करता तोच फोटो तुम्हाला तिथे भरतीच्या वेळेस पण तोच फोटो द्यायचा आहे. आता स्वाक्षरी व अंगठ्याचा ठसा जर आवश्यक असेल तर हा जो ठसा असतो किंवा ही स्वाक्षरी असते ही तुम्हाला पोलीस भरतीच्या टायमाला जेव्हा तुम्ही फॉर्म भरता त्या टायमाला तुम्हाला लागत असते. आता 14वं डॉक्युमेंट मित्रांनो, इतर शासकीय योजनेत किंवा सेवा प्रमाणपत्र असेल, एक सर्व्हिसमॅन, ऑफरन इत्यादीसाठी हे डॉक्युमेंट लागत असतं. थोडं खाली यायचं आहे. आता खाली आल्यानंतर या महत्वाच्या सूचना वाचायच्या आहे. सर्व कागदपत्रे मूळ म्हणजेच मित्रांनो जे ओरिजिनल कागदपत्रे आहे आणि झेरॉक्स म्हणजेच फोटोकॉपी पण आपण त्याला म्हणतो, हे घेऊन जाणे आवश्यक आहे मित्रांनो. पोलीस भरतीच्या टायमाला जेव्हा पण तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि झेरॉक्स जे राहतात त्या प्रत्येक झेरॉक्स वरती तुमची स्वतःची सही म्हणजेच त्याला सेल्फ अटेस्टेड करावं लागत असतं. अर्जामध्ये दिलेली माहिती व कागदपत्रामध्ये दिलेले फरक आढळल्यास मित्रांनो तुमचा जो अर्ज आहे तो रद्द होऊ शकतो. वेळोवेळ सर्व कागदपत्रे हजर राहणे बंधनकारक असतं मित्रांनो. तर मित्रांनो हे काही डॉक्युमेंट आहे तुम्हाला लक्षात ठेवायचे आणि हे डॉक्युमेंट पूर्ण तुमच्याकडे कंप्लीट करून ठेवा. वाटलंच तर या व्हिडिओला
डबल एकदा बघा, वाटलंच तर तुम्हाला जो स्क्रीनशॉट आहे तुम्ही एकदा परत काढून ठेवा आणि पूर्ण चेकलिस्ट वरती चेक करून तुमचे जे डॉक्युमेंट उरलेले आहे किंवा एक्सपायर झालेले आहे ते पुन्हा एकदा काढू शकता. तर ही काही महत्वाची अपडेट होती आपल्या सर्व पोलीस भरती बांधवांना. तर मित्रांनो, ही तुम्हाला अपडेट आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. काही जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल किंवा डॉक्युमेंट मध्ये काही जर कळत नसेल तर कमेंट करून विचारू शकता, त्याच्यावरती आपण रिप्लाय नक्कीच देऊ. अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.